हा जबरदस्त व्ह्यू आहे. हे बघा इथे पण भात लावणीची कामं चालू आहेत. पूर्ण खाली आले डोंगरावर. सावित्री नदीला पूर आलाय, पूर जबरदस्त. महाड रायगडमध्ये जबरदस्त पाऊस पडतोय. बघा तळ साचले पूर्ण शेतात. काय तात्या आहे बघा. पण खाली रस्ता आहे ना समोर बघा डोंगरावरती. मंडणगड मार्केटला आलेलो, थोडंसं सामान घ्यायचं होतं. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आलेलो माझ्या कोकणातल्या सासरवाडीला ताम्हाणेला, आणि आत्ता मी आलेलो महाडमध्ये ताम्हाण्यावरून. माझे जे तात्या आहेत त्यांचं थोडंसं इथे बसलेत तात्या पण सोबत, तर त्यांचं थोडं काम होतं. इकडनं आम्ही निघतोय परत ताम्हाण्याला आणि जोरदार पाऊस पडतोय. तर आता मी तुम्हाला थोडंसं गावचे रस्ते आणि गावागावातला रस्ता आहे तो दाखवतो, आणि पावसात सगळीकडे आजूबाजूला भात लावणीची कामं आहेत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा. तर महाडवरनं आता निघालेलो आहे आम्ही आमच्या गावाला ताम्हाणे मार्गे, ताम्हाण्याला. तर महाडमध्ये तर तुफान पाऊस पडतोय. आता थोड्याच वेळात आपल्याला पुढे सावित्री नदी पण लागेल, तुफान भरून वाहते ती पण. तात्या पण कुठल्या मार्गे जातोय ताम्हाणेला? हा रावडल मार्गे आम्ही चाललोय. एक आहे जो आपला आंबेत मार्गे जातो ताम्हाण्याला रोड महाडवरनं, पण आम्ही रावडल मार्गे चाललोय. एकदम गावागावातनं आणि घाटाचा रस्ता आहे, हायवे बिलकुल नाही लागत. खेड्यापाड्यातनं तो रोड जातो, पण एवढा रोड ऑसम आहे तो घाट. आजूबाजूला मस्त छोटी छोटी गावं आहेत जिकडे सगळीकडे भात लावणीची कामं चालू आहेत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. समोर बघा फुल पावसाने डोंगर ढाकून गेला आहे, आणि हे महाड शहरातनं आम्ही आता जस्ट बाहेर पडलो आहे. तिकडनं राईट ना तात्या? उजवीकडे ना? इकडे ना शिरगाव चेकपोस्ट. महाड शहर पोलीस ठाणे. पुढे दुकान असेल का तात्या? तर एक कमीत कमी 1.5 तासाचा प्रवास आहे. डिपेंड्स ऑन रेन. ह्या असा जर तुफान पाऊस असेल तर मे बी थोडा टाईम लागू शकतो. कोकणातलं वातावरण, जोरदार धुवाधार पाऊस आहे. शेतीची कामं चालू आहेत अजून काय काय ठिकाणी लावणीची. फुल जोरदार पाऊस पडतोय. सकाळपेक्षा डेंजर पाऊस आहे हा. खतरनाक. तोंडावरती पाणी असं जोरात पडतंय की बाईक पळवता पण नाही येते. हो ते, त्यामुळे बाईक पळवता पण नाही येते. आणि तो हेल्मेटचा चष्मा लावला तर पुढचं नीट दिसत नाहीये. हे बघा सगळीकडे भात शेतीची कामं चालू आहेत जोरदार. भात लावतायत. हा हा हा. आणि समोर डोंगरावरती बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे. हे बघा इथे पण भात लावणीची कामं चालू आहेत. 90% लावणी झालेली आहे, काय काय थोडी थोडीच बाकी आहे. शेवटचा फेज चालू आहे. बाकी सगळ्या ठिकाणी लावणी झालेली आहे महाडमध्ये तरी. आणि पाऊस इथे भरपूर पडतोय. आणि उजव्या साईडला आता आपल्याला लागणार आहे सावित्री नदी. ही आहे सावित्री नदी, तुडुंब भरून वाहते.
सुपर्ब व्ह्यू. पूर्ण खाली आले डोंगरावर. वाव. आणि हे बघा रस्त्याच्या पूर्ण बाजूला वॉटरफॉल चालू झाले. हे बघ ऑसम. आणि समोर सावित्री नदीचं रूप बघा काय जबरदस्त भरली आहे. तुफान. सावित्री नदीला पूर आलाय पूर. वाव तात्या जबरदस्त ना. आणि हे केलं सिग्नल लावलं. जबरदस्त. सावित्री नदी. पूर्ण तुफान पाणी वाहत आहे आणि मस्त आपला प्रवास चालू आहे. रस्त्याच्या बाजूला पाणी वाहत आहे पूर्ण. खतरनाक धुवाधार पाऊस पडतोय महाडमध्ये, रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. रत्नागिरीमध्ये माहीत नाही, मंडणगड तालुक्यात पण पडतोय की नाही आमच्या गावच्या इथे माहीत नाही. बट इथे महाड रायगडमध्ये जबरदस्त पाऊस पडतोय सकाळपासून. वरतून कोकण रेल्वे जाते. वरती कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. हा हा हा. काय तात्या रस्त्यावर पूर आलाय. रस्ता वाहून घे बा. पाणी भरलंय फुल. खतरनाक. समोर गावातली मुलं मजा घेत फिरतायत. आणि हे गाव मस्तच आहे. तात्या राईट ना. रावडळ गाव. आम्ही निघालो रावडळ गावावरनं. इथे आमचे एक नातेवाईक राहतात. बट आता आम्ही एवढे भिजलोय तर म्हणालो आता घरी जाण्यात काय पॉईंट नाही, डायरेक्ट आपल्या गावाला जाऊया. हे बघा रस्त्याच्या बाजूने बघा फुल जोरदार पाणी वाहत आहे आणि ते समोर जाऊन नदीला भेटणार आहे. तात्या ही पण सावित्री नदी आहे का वेगळी नदी आहे? हां हां. बट एक वेगळं आहे ना, म्हणजे छोटी आहे जरा. हां हां हां. पाणी बघा कसलं भरलंय. हे बघा तुफान पाऊस पडतोय. इथे लांब लावणी चालू आहे. हे मागे आहे ते रावडळ गाव. नदी पूर्ण तुडुंब भरून वाहतीये. चला समोर टमटम. कोकणात खेडेगावात जाण्यासाठी अजून पण वापरतात. ही गाडी आता भेटत नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांनी टिकवून ठेवली. वा फार पाऊस. कुठला फाटा? रोहन फाटा. तर आपण आता तामाण्याला जायला हायवे सोडलेला आहे आणि आता हा रोहन फाटा घेऊन आता आपला प्रॉपर खेडेगावातनं
आणि घाटाचा रस्ता चालू होणार आहे. एकदम वरती चढण्याचा रस्ता आहे आता, कारण येताना पूर्ण उतरायचा रस्ता होता. आता तोच घाट आपल्याला चढून जायचा आहे. समोर बघताय खलाटी आहे आणि भात लावणी चालू आहे. इथे कोपऱ्यामध्ये मोस्टली सगळं भात लावून झालेलं आहे. भात लावणी चालू आहे काय काय ठिकाणी, 90% झाली आहे. इथे आपली बाईक उभी आहे, तात्या उभे आहेत. त्यांचे पैसे थोडे दिसतील म्हणून काढले आणि मी प्लास्टिकच्या कवरमध्ये ठेवले. कारण की आपली बाईक तेव्हा तळं साचले पूर्ण शेतात. बापरे, तेव्हा तिकडनं वरनं पाणी कसलं येते डोंगरावरनं. कोकणातली मस्त छोटी छोटी गावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह, वलंग गाव. ओके, वसतिगृह आहे. आणि इकडे तात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह. इथे अंगणवाडी. कोकणातले टिपिकल गाव. कोकणातली टिपिकल घरं. रस्त्यावरनं नदी वाहील आता थोड्या दिवस. तेव्हा पूर आलाय तात्या, तेव्हा पाणी रस्त्यावर आलंय पूर्ण. काय रे तात्या आहे बघा. रस्ता कुठे आहे? सरळच आहे ना? पण खाली रस्ता आहे ना, मधनच घेतो. बाप रे तात्या, हे अजून 1 तास पडला तर तो दिसायचा नाही रस्ता. कोकणातल्या गावांमध्ये पूर आलाय अक्षरशः. तुम्ही माझ्याबरोबर हा प्रवास एन्जॉय करू शकता. कोकणातला मुसळधार पावसाचा एक दिवस, त्याच्यातनं आम्ही बाईकवरनं चाललेलो आहोत. आणि हा पूर्ण घाटाचा रोड. धार पाऊस पडतोय कोकणात. एकदम सरळच्या सरळ चढण आहे. खतरनाक मजा आलेली आहे फुल. हा प्रवास माझ्या नक्कीच आठवणीत राहील. आणि एवढ्या पावसातनं आणि अशा गावागावातनं फर्स्ट टाईम मी बाईक राईड करतोय. सोबत तात्या आहेत. तात्यांनी हा शॉर्टकट दाखवला आहे, रावडळ मार्गे महाड. मित्रांनो बघा पाण्याला फोर्स बघा कसला आलाय फोर्स.
हे बघ फेसाळलंय पूर्ण पाणी. वा खतरनाक. बैलांची जोडी चालली नांगरणीची. वा समोरच दारातच शेत लावलंय. पाणी बघा मित्रांनो जबरदस्त. तात्या असा पाऊस आपल्या मंडणगडला नाही वाटतं ना. मस्त कोकणातली छोटी छोटी गावं, प्रत्येकाच्या दारातच काय काय ठिकाणी शेत लावले, भात शेती. हां रत्नागिरी. अजून रायगडच चालू आहे ना. हां हे बघा आता मंडणगड. आपल्याला जायचं आहे राईटला मंडणगड. हां चला आता आपला मंडणगडचा प्रवास चालू झालेला आहे. हां रोड खतरनाक आहे पण. हो मग तेच. हो खतरनाक चढण आहे. हां हो 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 नाही बरोबर हो. तर गेला. हो मुक्काम वाकवली बौद्धवाडी. वा 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 अत्तदीप भव. छोटी छोटी गावं मस्त आहे. कोकणातला पाऊस. खेडेगावातनं जाणारा डांबरी रस्ता. वा हा पण काय सीन आहे ना तात्या. समोरच विहीर आहे आणि खालनं मस्त नदी वाहते. नदी किंवा पर्या म्हणतात ना. म्हणजे गावातनं पाणी जे डोंगरांवरनं येतं ते असं एकत्र येऊन गावाच्या बाजूने वाहतं पर्या. आणि मस्त वरती गाव आहे. चला शेनाळे फाट्यावर आलेलो आहे आपण. आता लेफ्ट ना. शेनाळे बस थांबा. हां आंबेत. चला आपण मंडणगडच्या जवळ आलेलो आहोत आणि मंडणगडमध्ये पण पाऊस आहे. हां आम्हाला असं वाटलं महाडमध्येच रायगडमध्येच आहे पण नाही. रत्नागिरी मंडणगडमध्ये पण हा पाऊस पडतोय. धुवाधार पाऊस पडतोय आज कोकणात. आणि त्याच्यातनं आपली मस्त बाईक राईड चालली. गारटलोय आम्ही. मजा आहे. धुवाधार पाऊस पडतोय पूर्ण कोकणामध्ये. शेतांना पण तलावाचं रूप आलंय. हे बा रस्त्यावरनं पण काय पाणी वाहतंय. मला गाडी 30-40च्या वर नेता येत नाही कारण तोंडावर पाणीच लागतंय. जोर जोरात पावसाचे थेंब लागत आहेत. एवढा जोरात पाऊस पडतो. रेनकोट घातलाय पण आतून पूर्ण भिजलोय आम्ही.
आपण मंडणगडच्या जवळ पोचलेलो आहोत आणि महाडमध्ये जेवढा जोरात पाऊस होता तेवढाच मंडणगडमध्ये पण आहे, पडतोय कंटिन्यू. समोर आता मंडणगड डेपो येईल आणि मार्केट. मंडणगड मार्केटला आलेलो, थोडंसं सामान घ्यायचं होतं, ग्रोसरीचं सामान वगैरे घेतलं आणि मंडणगडला पण पाऊस पडतो. आता इथून तामाण्याचा प्रवास 15 ते 20 किलोमीटरचा आहे. तर चला, आता दुपारचे वाजलेले जवळजवळ 2:30. आता अर्ध्या तासात म्हणजे 3 वाजेपर्यंत आम्ही तामाण्यात पोहोचू. फुल डिस्को डान्सर क्लब बनवलं. समोरनं मंडणगडवरनं आलेली एसटी. नाही, पण तिचा टायर निघाला वाटतं, टायर फुटला वाटतं, पंक्चर झाला. टायर पंक्चर झाला, टायर पंक्चर. आता ढग बघा कसे खालनं येत आहेत वरती. वाव, आपला ढगातनं प्रवास चाललाय. अक्षरशः ढग असे डोंगराच्या खालून वरती येत आहेत. समोर बघा डोंगरावरती पावसाचे ढग. सुपर्ब सीन. इकडे लालपरी चालली. हो, समोरनं लालपरी आली. वाव, व्हॉट अ सीन. ढगातनं प्रवास चालू. पूर्ण ढग आहेत पावसाचे, समोर जे दिसत आहेत ते धुसर धुसर.
आपल्या गावाला पोहोचलेलो आहोत तामाणे. धो पावसातनं आपण प्रवास केला. तर फायनली तुफान वाऱ्या पावसातून बाईकने तात्या आणि मी आता घरी पोहोचलेलो आहोत. दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि जसा महाडला तुफान पाऊस होता तसाच मंडणगडमध्ये पण आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ होता महाड ते मंडणगड तामाणे, म्हणजे हायवेने नाही तर कोकणातल्या छोट्या छोट्या गावातनं जो रस्ता आहे तो तात्यांना माहिती होता. तर त्या रोडने आलो. तर मस्तच ऑन द वे आम्हाला बरेच ठिकाणी शेतीची कामं चालू होती. छोटी छोटी कोकणातली पारंपरिक घरं असलेली गावं होती. आजूबाजूच्या रस्त्याने ओढे वाहत होते. तर एकंदरीत हा प्रवासाचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तो पण स्वतःची काळजी घ्या. टाटा सी यू, टेक केअर, गुड बाय. आणि आता पुढे मे बी शेती आमच्या तामाणा गावातल्या लावणीचं काही काम बाकी आहे तर त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर पुढचा व्हिडिओ पण इंटरेस्टिंग असेल तर तो पण बघा. हे बघा गावामध्ये फुल जोरदार पाऊस पडतो.